पुण्यातल्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपीनं गुन्हा थंड डोक्यानं कटक कारस्थान रचून केला। मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या देहासोबतही अत्याचार झाले, सरकारी वकिलांची माहिती। मुंबईच्या बोरिवली लोकलमधील हत्या प्रकरण, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपीकडून रागाच्या भरात मयांक लोहारवर चाकू हल्ला, घटनेमध्ये मयांकचा मृत्यू। लोकलमधील हत्या प्रकरणी आरोपी रोशन सुवर्णा याचे पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा। मृत मयांकनं आरोपीच्या डोळ्यावर ठोसा मारल्याचा आरोपीचा दावा। संतापातून बॅगेतील चाकू काढून मयांकवर वार केल्याचा दावा, पोलीस सूत्रांची माहिती। बीडच्या केजमधील विलास घुले हत्या प्रकरण, प्रीतम मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट। पोलिसांवर कुटुंबियांचा रोष। पीआय उनवणे बडतर्फ करण्याची कुटुंबियांची मागणी, तर न्यायासाठी रस्त्यावर उतरणार, प्रीतम मुंडेंचा इशारा। चंद्रपूरमधील किडनी रॅकेट प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉक्टर रवींद्र पाल सिंग अखेर ब्रह्मपुरी पोलिसांना शरण। रवींद्र पाल सिंग हा नामांकित सर्जन असून त्याचा किडनी रॅकेटमध्ये प्रमुख सहभाग। परभणीच्या यशवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना देवस्थानकडून मदत। यशवाडी मारुती मंदिर देवस्थानकडून 2 मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत। उर्वरित 3 जणांनाही मदत देणार। मंदिराचा सभामंडप पडून झाला होता 5 जणांचा मृत्यू, तर 18 जण झाले होते जखमी। तांदुळवाडीमध्ये विहिरीत पिकअप पडून 8 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण, सातारा पंढरपूर महामार्गाचं काम अपूर्ण असतानाही पूर्ण दाखला। पोलीस तपासामध्ये धक्कादायक प्रकार उघड, कार्यकारी अभियंता सह आरोपी होणार। SSRTCनं दिलेल्या दाखल्याची चौकशी सुरू। नाशिकमध्ये लसीकरणानंतर श्रावणी पाटील या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू। खुटवडनगर मनपाच्या लसीकरण शिबिरामध्ये दिली धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस। काही मिनिटातच मुलगी खाली पडल्याचा दावा। उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेत असताना मृत्यू। शवविच्छेदन अहवालानंतर होणार खुलासा। राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ। NCRBच्या 2023च्या अहवालानुसार 6,669 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद। यामध्ये 4,150 शेतकरी, 2,519 शेतमजूर आणि 77 महिला शेतमजुरांचा समावेश। कोकणातील आंबा काजू शेतकऱ्यांच्या सुनावणी नुकसानीवरून शिवसेना आमदार निलेश राणे आक्रमक। पंचनामे करायला 3.5 महिने लागतात। कृषी विद्यापीठाचा निधी बंद करा, राणेंची मागणी। तर याबाबत बैठक घेतली जाईल, कृषी मंत्र्यांचं उत्तर। एसटीच्या शिवाई शयनयान बसमध्ये दिव्यांगांनाही सवलत द्या, दिव्यांग कर्मचारी संघटनेची मागणी। सवलत न देणं दिव्यांग अधिनियमांचं उल्लंघन, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रश्न सोडवावा, दिव्यांग कर्मचारी संघटनेची मागणी। बदलापूर घटनेनंतरही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये सरकार उदासीन। CCTV बसवणं अनिवार्य करूनही काम अपूर्ण। राज्यातील 66,477 सरकारी शाळांपैकी केवळ 21,114 शाळांमध्ये कॅमेरे, निधी अभावी 1,853 शाळांमधलं काम रखडलं। सरकारी विभागांमुळे महावितरण कर्जाच्या खाईत। महावितरणवरचा कर्जाचा बोजा 93,000 कोटींवर गेला। सरकारनं 32,679 कोटींचं कर्ज घेतलं स्वतःकडे। कृषी वीज वेगळी करून अकृषिक कंपनीचा IPO आणणार, ऊर्जा विभागाची लेखी उत्तरात माहिती। राज्यामध्ये आरोग्य सुविधांची तूट। प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संख्येमध्ये 391 तर उपकेंद्राच्या संख्येमध्ये 2,743 इतकी तूट। 14,023ची गरज असताना 11,280 एवढीच आरोग्य उपकेंद्र, तर 2,535 प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज असताना राज्यामध्ये 2,144 इतकीच प्राथमिक आरोग्य केंद्र। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बँक निवडणुकीमध्ये ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे चक्क महायुतीच्या गोटात दाखल। मवियाच्या पॅनलऐवजी भाजपसोबत नव्या राजकारणाचे संकेत असल्याची माहिती। गोकुळ निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचं कोल्हापूरमध्ये शक्ती प्रदर्शन। 1,971 ठरावधारक एकाच वेळी कार्यालयामध्ये दाखल। प्रशासनाच्या तयारीअभावी मोठा गोंधळ। मंत्री हसन मुश्रीफ अधिकाऱ्यांवर संतापले। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अधिकारी जबाबदार, मुश्रीफांनी खडसावलं। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला रंगत। गोकुळच्या कार्यालयासमोर काँग्रेस आमदार सतेज पाटलांकडून बॅनरबाजी। समविचारी आघाडीला साथ देऊया, गोकुळ टिकवूया असा बॅनरवर उल्लेख। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या खर्चावरून मोठा वाद। निवडणुकीतील विविध कामांसाठी देण्यात आलेल्या
मूळ मक्त्याची किंमत 1,70,00,000 रुपये असताना संबंधित मक्तेदाराकडून तब्बल 6,70,00,000 रुपयांची बिलं महापालिकेकडे सादर. 4 पट वाढलेल्या बिलांमुळे पालिकेत खळबळ. सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण. सोनं 4,500 रुपयांनी स्वस्त. सोन्याचे दर 1,45,000 रुपये तोळ, तर चांदी 10,000 घसरून 2,20,000 रुपये किलो. मध्य रेल्वेवर आणखी 12 एसी फेऱ्या. मुख्य मार्गावरील लोकल सेवांची संख्या 80 वरून 92 होणार. एसी लोकलला प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन निर्णय. धाराशिव शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवारांनी उचलली तलवार. रोहित पवार मराठवाडा दौऱ्यावर. रोहित पवारांनी शेती प्रश्नावर संघर्ष करावा यासाठी कार्यकर्त्यांकडून तलवार भेट. रोहित पवार मराठवाड्यामध्ये अन्नदात्यासाठी एल्गार करणार. भंडाऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 50 पेक्षा अधिक शाळांमध्ये शिक्षकच नाही. शिक्षक मिळत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद करण्याचा ठराव घेणार. जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांचा संतप्त इशारा. मुंब्रा बायपास मार्गाला तडा गेल्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता. रस्त्याच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह. दुरुस्तीचं काम सुरू असून पुढील 3 ते 4 दिवस प्रवाशांना करावा लागणार अडथळ्यांचा सामना. लखनौसारखी दुर्घटना टाळण्यासाठी भंडाऱ्यातील कोचिंग क्लासेसवर नगरपालिकेची कारवाई. पालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाल यांच्याकडून पाहणी. इमारतीमध्ये त्रुटी असणाऱ्यांना बजावल्या नोटिसा. डिजिटल अरेस्ट सायबर फसवणूक प्रकरणामध्ये सीबीआयची देशव्यापी मोठी कारवाई. 16 राज्यातील 80 पेक्षा अधिक ठिकाणी छापे. चेन्नई आणि कोलकातामधून दोघांना अटक. बनावट संकेतस्थळ आणि मनी लॉन्ड्रिंग रॅकेटचा पर्दाफाश. शिर्डीमध्ये एफडीएकडून मोठी कारवाई. 700 किलो भेसळयुक्त पेढे नष्ट. अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. डम्पिंग ग्राउंडमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं नष्ट केले पेढे. नष्ट केलेल्या पेढ्यांची किंमत 2 लाख रुपये. अकोल्यातील प्रख्यात उद्योगपती आणि समाजसेवक अरविंद देठे यांच्या नावानं बनावट आधार कार्ड तयार करून 2 एकर शेतीची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड. नोंदणी आणि महसूल विभागातील लोकांवर संशयाची सुई. आष्टी तालुक्यातील धामणगावमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकानं 115 किलो बनावट उडीद बियाणं केलं जप्त. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कारवाई. इतर कृषी सेवा केंद्रांचीही तपासणी. तापाच्या रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडे पाठवणाऱ्या पुजाऱ्याला मिळणार 200 रुपयांचा भत्ता. गडचिरोली जिल्हा आरोग्य प्रशासनाचा उपक्रम. रुग्णांमधील अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्यासाठी उपाय. मीरा भाईंदर परिसरातील आदिवासी जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणामध्ये गैरव्यवहार. आदिवासींची जमीन बळकावल्याचा चौकशी अहवाल समोर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमली होती चौकशी समिती. ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी. आंतरराज्यीय गांजा तस्कर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात. गोंदिया रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रेल्वे पोलिसांची कारवाई. आरोपींकडून 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. ऑपरेशन नार्कोस अंतर्गत कारवाई. नरहरी वेहरा आणि कांती चंदन डोरा अशी आरोपींची नाव. चाळीसगाव शहराच्या नवनाथ नगर परिसरातील एका घरावर पोलिसांचा छापा. 18 तलवारी आणि 10 कोयत्यांसारखी धारदार हत्यारं जप्त. एका महिलेसह 2 अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात. हा शस्त्रसाठा विक्रीच्या उद्देशानं बाळगण्यात आल्याचा संशय.